तेव्हा आता सपोज तुम्हाला वाताची चिकित्सा करायची आहे तर आपल्याला वातघ्न ड्रग यूज करावे लागतील, म्हणजे वाताच्या गुणाच्या विपरीत म्हणजे विशेष अशी जी ड्रग्ज आहेत ती आपल्याला वापरावी लागतील। तर अशा प्रकारे सामान्य विशेष सिद्धांताला आयुर्वेदामध्ये बरेच महत्त्व आहे। तर कुठला आहे सामान्य विशेष सिद्धांत, पुन्हा एकदा श्लोक महत्त्वाचा आहे। सर्वदा सर्व भावानां सामान्यं वृद्धी कारणं रास हेतु विशेषश्च प्रवृत्ती उभयस्तु। सगळ्या भावांची वृद्धिकारक जो भाव आहे त्याला सामान्य असं म्हणतात आणि सगळ्या भाव पदार्थांच्या ऱ्हासाला जे कारण आहे त्याला विशेष असं म्हणतात। सामान्यम एकत्वकरम विशेषस्तु पृथक्त्वकृत तुल्यार्थता ही सामान्यम विशेषस्तु विपर्यय। सारखेपणा दाखवणारा भाव म्हणजे सामान्य, पृथकपणा वेगळेपणा दाखवणारा भाव म्हणजे विशेष, कंपॅरिझन करणं म्हणजे सामान्य, त्याच्या उलट जे आहे ते विशेष। आता ह्या सामान्याचे आणि विशेषचे तीन प्रकार पडतात, द्रव्य सामान्य, गुण सामान्य आणि कर्म सामान्य। काही द्रव्य ही सिमिलर असतात, म्हणजे आता सपोज रक्तक्षय तर तुम्ही ऍक्च्युअल ब्लड ट्रान्सफ्युजन करणं म्हणजे द्रव्याने द्रव्याची वृद्धी केली आपण, म्हणून त्याला द्रव्य सामान्य असं म्हणतात। गुण सामान्य म्हणजे तुम्ही सेम प्रॉपर्टीज असलेली ड्रग्ज यूज केली त्याला म्हणतात गुण सामान्य। म्हणजे मधुर भाव जर कमी झाला असेल तर साखर गूळ अशा मधुर रसात्मक द्रव्यांची योजना करणं फॉर एक्झाम्पल। कर्म सामान्य म्हणजे सेम कार्य करणारे सेम ऍक्शन असणाऱ्या ड्रग्सची योजना करणं म्हणजे कर्म सामान्य। आणि अजून त्यात अत्यंत सामान्य, मध्य सामान्य आणि एकदेश सामान्य असे तीन अजून प्रकार केलेत। तर एकदेश सामान्य मध्ये या तिघांपैकी कुठलंही एक मॅच होतं, मध्य सामान्य मध्ये एक दोन फॅक्टर्स कॉमन असतात, अत्यंत सामान्य मध्ये तिघही फॅक्टर कॉमन असतात। विशेषाचे पण सेम प्रकार आहे, द्रव्य विशेष, गुण विशेष, कर्म विशेष, आपण ऑलरेडी बघितलेलं आहे। पदार्थ मध्ये, अष्टांग मध्ये हे क्वेश्चन एसएक्यू ला विचारले जातात। आता